नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. समोसा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे कढईतल्या उकळत्या तेलात तळलेली आणि तेल गळणारी डिश. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक गिल्ट फ्री सरप्राईज. आज आपण बनवणार आहोत हलवाई स्टाईल खस्ता समोसा, तेही अगदी कमी तेलात आणि आपल्या एअर फ्रायरमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोसा वळण्याची एक साधी सोपी पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे नवशिकेसुद्धा अगदी सहज समोसे बनवू शकतील. आणि हो, एअर फ्रायरमध्ये तो परफेक्ट गोल्डन रंग कसा आणायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण समोस्याचं बाह्य आवरण म्हणजेच क्रस्ट तयार करून घेऊया. यासाठी मी इथे 2 वाटी चाळलेला मैदा घेतला आहे. समोसा पचायला हलका व्हावा म्हणून यात 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा. चवीनुसार मीठ आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडकडीत मोहन 3 मोठे चमचे तेल गरम करून याच्यामध्ये टाकायचं आहे. हे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. पीठ हाताने दाबलं की त्याचा मुटका झाला पाहिजे. हेच खुसखुशीतपणाचं गमक आहे. आता थंड पाण्याचा वापर करून थोडं घट्ट पीठ मळून घ्या. पीठ जितकं घट्ट असेल तितका समोसा जास्त वेळ कुरकुरीत राहतो. बघा, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ 20 मिनिटासाठी विश्रांतीला ठेवून देऊया. पीठ मुरतंय तोपर्यंत आपण सारणाची गडबड करूया. एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करा. त्याच्यामध्ये बडीशेप, आले लसूण पेस्ट आणि थोड्या 3-4 हिरव्या मिरच्यांचं वाटण परतून घ्या. बडीशेप घातल्यामुळे अगदी हलवाईसारखी टेस्ट येते समोसाला. आता यात 1 वाटी हिरवे मटार आणि 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे व्यवस्थित मॅश करून टाकायचे आहेत. बटाटे पूर्ण पेस्ट करू नका. छोटे तुकडे राहिले की समोसा खायला जास्त मजा येते. आता येते मसाल्यांची बारी. थोडीशी हळद, धने पावडर, भरपूर आमचूर पावडर जे आंबट चटपटीत चव देईल, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, शेवटी 1 चमचा बेसन पीठ आणि ताजी कोथिंबीर टाकून सारण चांगलं एकजीव करा. आता हे सारण पूर्णपणे थंड होऊ देणं खूप गरजेचं आहे. बघा, अशा प्रकारे सगळं सारण मी व्यवस्थित एकजीव केलं. एका मिनिटाभरासाठी आपण त्याची वाफही काढू शकता. आत्ता वळूया सर्वात महत्त्वाच्या स्टेपकडे. मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्या. त्याची एक मध्यम आकाराची चपाती लाटून घ्या. चपाती गोलऐवजी थोडी लंब गोलाकार लाटली तर समोसा वळायला सोपा जातो. आता चाकू घ्या आणि या चपातीला मधून बरोबर 2 भाग कट करा. आता एक अर्धवर्तुळाकार हातावर घ्या. त्याचा सरळ कडेला थोडं पाणी लावा. आता एका टोकावर दुसरं टोक ठेवून त्याचा एक कोन तयार करा. हा कोन बोटांच्या मधल्या जागेत पकडा. आता यात तयार केलेलं थंड सारण भरूया. सारण खूप दाबून भरू नका. वरून अर्धा इंच जागा रिकामी ठेवा. आता कडांना पुन्हा थोडं पाणी लावा. समोसाच्या मागील भागाला एक छोटी प्लेट घाला आणि समोसा व्यवस्थित सील करा. बघा, आपला परफेक्ट त्रिकोणी समोसा तयार आहे, जो ताटात अगदी ताट उभा राहतोय. अशा प्रकारे आपण सर्व समोसे तयार करून घेऊया. एअर फ्रायर सेटिंग आणि शेवटचा टचअप कसा द्यायचा हे सुद्धा सांगते. आत्ता एअर फ्रायर 180 डिग्रीवर 5 मिनिटे प्रीहीट करा. बास्केटमध्ये समोसे ठेवा. त्याच्यावर ब्रशने थोडं तेल लावा. पण थांबा, सोनेरी रंगासाठी माझी मिल्क वॉश टिप लक्षात ठेवा. समोस्यावर थोडं दूध ब्रश करा. याने काय होतं, समोस्याला अगदी तळल्यासारखाच गोल्डन रंग येतो. आता 185 डिग्रीवर 20 ते 25 मिनिट बेक करा. मधून एकदा समोसे उलटून घ्या. बघा, तयार आहेत आपले कुरकुरीत खस्ता आणि हेल्दी समोसे. किती क्रिस्पी झालेत. हे समोसे तुम्ही पुदिना चटणी किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता. आवडली की नाही रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.